विश्वासाची 26 वर्ष लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्याबरोबर आहेत. शशिकांत शिंदेजी, खरं तर विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. खरं तर या सगळ्या अधिवेशनामध्ये खरं तर अर्थपूर्ण मुद्द्यांवरती चर्चा होती की नाही? तुम्ही भेट द्यायला आलात, सहकारी तुमचे देखील आता विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये आहेत, त्यांच्याकडनं काय माहिती? ते खरं म्हटलं तर मी बघितलं, पूर्वी अधिवेशनाला पूर्णपणाने सभागृहामध्ये चर्चा व्हायच्या, प्रत्येक विषयावर चर्चा व्हायची, सत्तारूढ पक्ष विरोधी पक्ष. हळूहळू या अधिवेशन फक्त सोपस्कार होतोय अशा प्रकारचं चित्र दिसतोय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा बघितलं गेलं तर पहिल्याच दिवशी बाका रिकामी होत असेल, त्याचा लोकप्रतिनिधीला इंटरेस्टच नसेल. खाली वरती सुद्धा अशा पद्धतीची परिस्थिती आहे. वरती तरी आम्ही लावून धरायचो, आता दुर्दैवाने मी नाही आहे त्याच्यामध्ये, परंतु आम्ही प्रश्नाच्या मागं लावून निर्णय घ्यायचा. पण आता सरकारमधले मंत्रीसुद्धा एवढे उदासीन असतात, छापून आलेलं उत्तर असतं ते टाकतात आणि सांगून टाकतात. म्हणजे फक्त अधिवेशन पार पाडलं, इतके बिलं मंजूर झाली, इतके झालं, अशा प्रकारचं उत्तर देऊन हा अधिवेशन पळतं आहे. हे दुर्दैवाचं आहे. एक काळ असा होता की महाराष्ट्रामध्ये अधिवेशनाच्या वेळेला अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागतं. आता जनतासुद्धा म्हणतं आहे की या अधिवेशनामध्ये काय खरं नसतं, काही होत नाही. आणि मला वाटतं की तशा पद्धतीचं चित्र हळू दिसतं आहे. आजही सत्तारूढ आणि विरोधातल्या लोकांनी एकत्रित बसून या विषयावर गांभीर्याने घेतलं नाही तर मला वाटतं फार चुकीचा संदेश जाईल आणि उद्या या संदर्भामध्ये आपण कोणाला बोलायचं हे विषय मांडले जाणार नाही. खरं तर शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरतून तुमच्या पक्षाने जोरदार आंदोलन केलं. सातत्याने ही आंदोलनं होतात. कांद्याची दरवाढ व्हावी, कांद्याला भाव मिळत नव्हता, त्यामुळे देखील तुमच्या पक्षानं आंदोलन केलं. तरी हे सत्ताधाऱ्यांकडनं या सगळ्या संदर्भाची गांभीर्याने दखल घेतली जाते का? अजिबात घेत नाही. कोणी आंदोलन केलं त्यापेक्षा ह्यांना श्रेय मिळू नये याच्याबद्दलचा प्रयत्न केला जातो. दुर्दैव असं आहे की तो श्रेय देण्याच्या बाबतीमधला निर्णय घेताना आम्हाला श्रेय नको, परंतु कांद्याचं आंदोलन केलं, 11 रुपये 15 रुपयाचा कांदा आता 21-22 रुपयावर गेला ना, त्या आंदोलनाचं श्रेय आहे. परंतु तेच बरोबर आज शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, त्याचे निकष नियम याचा मुद्दा मांडल्यानंतर आंदोलन एवढं मोठं होऊनसुद्धा आश्वासन दिलेले मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे असे सहकारी मंत्री बैठक लावत नसतील का, तर आपल्या लोकांना हे श्रेय जाऊ नये म्हणून जर निर्णय घेत असेल त्याच्यासारखं दुर्दैव आहे. तर राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत थेट जे लोकप्रतिनिधी पक्ष सोडतायत, पक्षांतर करतायत, त्यांची तुलना वेश्यांबरोबरच केली आहे. काही लोक देहविक्री करता बाजारात उभे आहेत आणि ग्राहक देखील त्यांना मिळतात. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी ठाकरे भाषेमध्ये शब्द मांडलेला आहे. हे लोकांच्या अंतर्गत मनातली भावना आहे, मळमळ आहे, की ती व्यक्त केली झाली. लोकांनाही आवडत नाही हो. आता तुम्ही मला सांगा, एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, सारखं ऑपरेशन ऑपरेशन ऑपरेशन. अरे तुमच्याकडे एवढं बहुमत आहे, तुम्ही एवढ्या लोकप्रियतेचे निर्णय घेतलेला आहे, एवढे निर्णय प्राप्तीने घेतलेला आहे, आणि ते करूनसुद्धा जर तुम्हाला तशा पद्धतीचा विषय घ्यावा लागत असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे. भाजपच्या आणि काही मंडळींना हे पटत नसेल, मनापासून पटत नसेल की हे जे चाललेलं आहे उद्या त्याचा फटका हे आपल्याला बसू शकतो. लोक बोलत नाही, ज्या वेळा वेळ येतं तेव्हा लोक ते करून दाखवतील. महाराष्ट्रामध्ये हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. खरं तर ऑपरेशन टायगर होतं. तुमचे एकेकाळचे सहकारी असलेले सचिन अहिर आता तुमच्या वरच्या सभागृहाचे उपसभापती तर झालेले आहेत. तुम्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे. विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये 10 आमदार आहेत, लोकसभेत अर्थात तुमचे 8 खासदार आहेत. हे 10 आमदार आणि 8 खासदार तुमच्यासोबत पक्षासोबत एकत्रित राहणार आहे का? कारण की परवाच्या दिवशी सचिन अहिर जोरजोराने विरोधी बाकावरती उभे राहून सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणारे सचिन अहिर काल सकाळी मात्र थेट अनपेक्षितपणे सत्ताधाऱ्यांकडनं फॉर्म भरताना पाहायला मिळतात. त्यामुळे तुमच्या पक्षातले लोकप्रतिनिधी तुमच्याबरोबर इंटॅक्ट आहेत का? मला वाटतं सचिन अहिर माझे मित्र आहे. आम्ही पहिल्यापासून कामगार क्षेत्रापासून एकत्र काम केलेलं आहे. मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. निदान विधान परिषदेमध्ये उपसभापती सभापती म्हणून काम करत असताना, सभापती म्हणून काम करताना राम शिंदे, उपसभापती म्हणून सचिन अहिर काम करताना विरोधी पक्षाच्या आणि जनतेच्या प्रश्नासाठी त्यांचं भाषण मी मगाशी बघितलं. त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत की मी सामान्य जनतेसाठी काम करत, त्याचं काम करते याचा मला विश्वास आहे. हे करत असताना आश्चर्य एवढंच आहे की त्यांच्या मित्रपक्षांना सुद्धा माहीत नव्हतं की सकाळी कोणाचं नाव येणार आहे. अचानक झाल्यानंतर त्यांना हार्ट अटॅक याचा बाकी राहिला होता. म्हणजे धक्कातंत्र असावं, मित्राला विश्वासात घेऊन नसलेलं धक्कातंत्र हे पुढे अडचणीचं ठरतं असं माझं मत आहे. आणि आमचे आमदार खासदार टॅक्ट आहे, आमचे शरद पवार साहेबांसारखं नेतृत्व आहे. काही भूमिका, काही ठरवायची, काही निर्णय घ्यायचा ते शरद पवार आहे.
त्यामुळे मला वाटत नाही आमच्याकडे काय असल्या प्रकारे होईल. तुमचा संपर्क तुमच्या आमदाराबरोबर नाही का? कारण की तुमचे सोलापूरमधले जे काही 5 आमदार आहेत तुमच्या पक्षाचे, ते मात्र सातत्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच वावरताना पाहायला मिळतात. विकास कामाच्यासाठी कोण घेत राहत असेल तर त्याला आम्ही अडवू शकत नाही. विकास कामाच्या बरोबर जाताना त्यांनी त्यांच्या कामासाठी गेले म्हणून त्यांच्यावर आपण अविश्वास दाखवणं बरोबर नाही. पण बैठकीला पक्षाच्या ते सगळे हजर असतात आणि त्यामध्ये मला वाटतं की तशा प्रकारची कुठली चर्चा मला दिसत नाही. एक शेवटचाच प्रश्न, तुम्ही धक्कातंत्राचा उल्लेख केला, जो धक्कातंत्र स्वतःच्या मित्र पक्षाला सुद्धा माहीत नव्हता, अर्थात भाजपला देखील माहीत नव्हतं की सचिन अहिर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील म्हणून. अशा पद्धतीचे धक्कातंत्र एकनाथ शिंदे आगामी काळात भाजपला देतील, त्यांच्या मित्र पक्षालाच? आता हा विषय मला विचारण्यापेक्षा भाजपला विचारावा. मला वाटतं भाजपमध्ये सुद्धा अस्वस्थता दिसते. त्यांची महत्त्वाकांक्षा मोठी आहे आणि त्या महत्त्वाकांक्षेच्या पोटी मी कसं महाराष्ट्रामध्ये बलाढ्य हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शर्जी काय तो प्रयत्न करणार, कारण अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येकजण धडपड करत असतो आणि तशा पद्धतीचे ते प्रयत्न करत असतील तर मला वाटतं त्याची आमच्यापेक्षा आता नोंद ही भाजपने घेणं गरजेचं आहे. कारण उद्या असं व्हायला नको की मित्रानेच पुढं जाऊन त्या ठिकाणी बाजूला करून आपलं स्वतःचं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न झाला तर तो भाजपला धोकादायक होऊ शकतो. सर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. शशिकांत शिंदे होते. शशिकांत शिंदे म्हणतात आहेत की शिंदेच्या शिवसेनेने उपसभापती पदाकरता खरं तर भाजपला धक्कातंत्रच दिलेलं आहे, कारण की सचिन अहिर हे उपसभापती होतील आणि तेच शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतील हे भाजपला देखील माहीत नव्हतं. त्यामुळे पुढे उठून एक मित्र दुसऱ्या मित्राला अशाच पद्धतीने मोठे धक्के जे आहेत ते आगामी काळात देईल, अशा पद्धतीचं मत जे आहे ते शशिकांत शिंदे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.